विचार करा, भक्तीच्या पोटी देव काय करू शकतो. आज आपण श्री गुरुचरित्रातल्या 46व्या अध्यायात घडलेल्या एका अशा अद्भुत चमत्काराचे विश्लेषण करणार आहोत, जिथे अगाध श्रद्धा आणि ईश्वरीय सामर्थ्य यांचा अक्षरशः सुवर्ण संगम पाहायला मिळतो. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांसाठी नेमकी कोणती लीला रचली ते आपण आज सविस्तर पाहणार आहोत. आता सुरुवातीलाच एक अत्यंत रंजक प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. एकच गुरु एकाच वेळी 8 वेगवेगळ्या ठिकाणी दिवाळीच्या भोजनाला कसे काय उपस्थित राहू शकतात? ऐकायला अशक्य वाटतं ना? पण हा प्रश्न केवळ तर्काचा नाहीये. एका बाजूला दैवी गुरु आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे निस्सीम भक्त. जेव्हा एकाच सणाला सर्वांना गुरूंचं सान्निध्य हवं असतं, तेव्हा वेळेचं आणि जागेचं हे गणित कसं सुटतं हे पाहणं खरंच चित्तवेधक आहे. तर ही कथा सुरू होते ती गाणगापूरच्या चैतन्यमयी मठात. दिवाळीचा मंगल सण अगदी तोंडावर आलेला असतो. मठात सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. आणि अशातच वेगवेगळ्या 7 गावांमधून श्रीगुरूंचे 7 अत्यंत निष्ठावान शिष्य तिथे येतात. आता गंमत अशी आहे की या 7ही जणांच्या मनात एकच प्रबळ इच्छा आहे. दिवाळीच्या दिवशी श्रीगुरूंनी केवळ आणि केवळ आपल्याच घरी भोजनाला यावं. आणि इथूनच खरा पेचप्रसंग सुरू होतो. हा काही कुठला रागाचा किंवा द्वेषाचा संघर्ष नव्हता, तर हा होता भक्तीचा, प्रेमाचा आणि थोडासा हट्टाचा वाद. प्रत्येक शिष्य अगदी ठासून सांगत होता की स्वामी, तुम्ही फक्त माझ्याच घरी यायला हवं. पाहता पाहता या प्रेमाच्या आग्रहाचं रूपांतर जणू एका चढाओढीतच झालं. हा वाद किती शिगेला पोहोचला होता याचा अंदाज तुम्हाला या वाक्यावरून येईल. जर तुम्ही आमच्या घरी आला नाहीत तर आम्ही गंगेत उडी मारून प्राण देऊ. आता हे वाक्य म्हणजे नुसती धमकी नाहीये, तर ती भक्तीतून आलेली एक हताश अवस्था आहे. यातून त्यांची टोकाची निष्ठा तर दिसतेच, पण गुरु फक्त माझे आहेत हा एक सूक्ष्म अहंकारही डोकावतो. श्रीगुरूंच्या शिवाय दिवाळी साजरी करणं त्यांना अक्षरशः अशक्य वाटत होतं. मग अशावेळी श्रीगुरूंनी काय केलं असेल? भक्तांची ही व्याकुळता पाहून ते अतिशय शांत राहिले. या संकटावर त्यांनी एक भन्नाट आणि गुप्त युक्ती योजली. सर्वांसमोर काहीही न बोलता त्यांनी एकेका शिष्याला बाजूला एकांतात बोलावलं आणि या वादावर अतिशय शिताफीने पडदा टाकला. त्यांनी प्रत्येकाला एकांतात काय सांगितलं माहितीये? ते म्हणाले, मी केवळ तुझ्याच घरी भोजनाला येईन, पण हे गुपित तू कोणालाही सांगू नकोस. हे ऐकून प्रत्येक शिष्य खुश. पण थांबा, एकाच व्यक्तीने एकाच वेळी 7 वेगवेगळ्या गावात जाण्याचं दिलेलं हे वचन पूर्ण कसं होणार? हा विचार त्यावेळी कोणाच्याच मनात आला नाही. आणि नेमकी इथेच खऱ्या ईश्वरीय चमत्काराची बीजे रोवली गेली. हा संपूर्ण घटनाक्रम कसा उलगडतो ते आपण पाहूया. पहिल्यांदा दिवाळीपूर्वी दिलेली ही गुप्त वचनं, त्यानंतर नरक चतुर्दशीच्या मुख्य दिवशी घडलेला तो अद्भुत चमत्कार, आणि शेवटी कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यांसमोर आलेलं सत्य. हे 3 टप्पे या कथेचा गाभा आहेत. या संपूर्ण विश्लेषणामधला सर्वात थक्क करणारा आकडा कोणता असेल तर तो आहे 8. हो, नरक चतुर्दशीच्या त्या अत्यंत शुभ दिवशी श्रीगुरूंनी आपल्या योग सामर्थ्याने अष्टरूप धारण केलं. एकाच वेळी 8 वेगवेगळी रूपं. भौतिकशास्त्राचे सगळे नियम अक्षरशः मोडून काढणारा हा प्रसंग आहे. या चमत्काराची व्याप्ती किती मोठी होती ते यातून स्पष्ट होतं. त्या 8 रूपांपैकी 7 रूपे एकाच वेळी 7 वेगवेगळ्या गावांमध्ये त्या 7 शिष्यांच्या घरी पोहोचली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 8वे रूप हे गाणगापूरच्या मठातच राहिलं, जेणेकरून तिथे असलेल्या स्थानिक भक्तांची दिवाळीच्या दिवशी निराशा होऊ नये. विचार करा, हे किती अचूक नियोजन होतं. त्या दिवशी प्रत्येक शिष्याने आपापल्या गावात अगदी सारखाच आनंद अनुभवला. प्रत्येकाला 100% खात्री होती की श्रीगुरू केवळ आपल्याच घरी आले आहेत. त्यांनी भक्तिभावाने श्रीगुरूंचे पाय धुतले, षोडशोपचारे पूजा केली, आरती ओवाळली आणि पंचपक्वान्नांचं मिष्ठान्न भोजनही वाढलं. आणि हे सगळं 7ही ठिकाणी एकाच वेळी सुरू होतं. यानंतर काही आठवडे उलटून गेले. कार्तिकी पौर्णिमेचा मोठा उत्सव आला आणि हे 7ही शिष्य पुन्हा एकदा गाणगापूरला एकत्र आले. एकमेकांना भेटल्यावर ते अगदी सहज गप्पा मारू लागले की, अरे, तुमच्याकडे दिवाळी कशी साजरी झाली? बिचारे, त्यांना अजिबात कल्पना नव्हती की दिवाळीच्या दिवशी नेमका केवढा मोठा चमत्कार घडून गेलाय. गप्पांच्या ओघात जेव्हा प्रत्येकाने ठामपणे सांगायला सुरुवात केली की अरे, दिवाळीच्या दिवशी श्रीगुरू तर माझ्याच घरी होते, तेव्हा तिथे पुन्हा एकदा वाद सुरू झाला. पण यावेळी
वादाचं रूपांतर एका विलक्षण आश्चर्यात झालं. प्रत्येकाने आपला दावा खरा ठरवण्यासाठी श्रीगुरूंनी त्या दिवशी दिलेली वस्त्र आणि काही खुणा पुरावा म्हणून एकमेकांना दाखवायला सुरुवात केली. आणि जेव्हा त्यांनी ते प्रत्यक्ष पुरावे पाहिले, ती वस्त्र पाहिली, तेव्हा त्यांना जाणवलं की आपला विचार किती संकुचित होता. एका क्षणात त्यांच्या अहंकाराचा चक्काचूर झाला. त्या पुराव्यांनी हे सिद्ध केलं की जी गोष्ट मानवी बुद्धीला अशक्य वाटते ती खरोखर घडली होती. श्रीगुरू एकाच वेळी सर्व शिष्यांच्या घरी उपस्थित होते. ही प्रचिती आपल्याला थेट विश्वरूप या अत्यंत सखोल संकल्पनेकडे घेऊन जाते. यातून हे स्पष्ट होतं की श्रीगुरू हे साक्षात नारायण आहेत. ते चराचरात व्यापलेले आहेत. खऱ्या भक्तांसाठी ते काळाच्या आणि वेळेच्या मर्यादा सहज ओलांडू शकतात आणि एकाच वेळी सर्वत्र उपस्थित राहू शकतात. आता यातून आपण काय घ्यायचं? या विश्लेषणाचं मुख्य सार हेच आहे की जेव्हा एखादा भक्त कोणताही अहंकार न बाळगता अगदी शुद्ध अंतःकरणाने ईश्वराला शरण जातो, तेव्हा ईश्वरी सत्ता त्याच्या प्रत्येक हाकेला धावून येते. तुमची भक्ती आणि समर्पण जितकं प्रबळ तितकीच ईश्वराची कृपाही अमर्याद असते. जाता जाता या 46व्या अध्यायाच्या फळश्रुतीवरही नजर टाकूया. असं सांगितलं गेलंय की जो कोणी हा अध्याय श्रद्धेने वाचतो किंवा ऐकतो त्याला अनेक आध्यात्मिक आणि व्यावहारिक लाभ मिळतात. याच्या पठणाने घरातील दारिद्र्य आणि संकटे दूर होतात, लक्ष्मीची प्राप्ती होते आणि व्यक्तीला दीर्घायुष्य लाभतं, असं वचन गुरुचरित्रात दिलं आहे. तर आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. अष्टरूप धारणाचा हा अद्भुत चमत्कार आपल्याला फक्त थक्कच करत नाही, तर विचार करायलाही भाग पाडतो. विचार करा, जर खऱ्या श्रद्धेसाठी दैवी शक्ती एकाच वेळी सर्वत्र असू शकते, तर यातून आपल्या दैनंदिन जीवनातल्या भक्तीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलतो, यावर नक्की विचार करा आणि अशाच आध्यात्मिक रहस्यांचा शोध घेत राहा.